काय सर तुमचे व्हिडिओ लय फिरायला लागलेत। हे बघ काय माहिती आहे काय, व्हिडिओ फिरायला लागला जनतेला पटते म्हणून जनता फॉरवर्ड करते। मी जनतेचे विषय मांडत असतो रे, मला काहूच लागला नाही परिस्थितीसाठी। माझ्या कोल्हापूरबद्दल मला अभिमान आहे, माझ्या माणसांच्याबद्दल मला अभिमान आहे। मग बोलताय करताय काय? आता बघ माझा साधा मोबाईल आहे किंवा साधे हा मोबाईल साधा मोबाईल माझं काय, तुझ्यासारखे लोक म्हणतात साहेब जो आज विषय मांडला पाहिजे तो मीटिंग मांडला पाहिजे। आणि मी काय, मी माझे जनतेचे प्रश्नच मांडायला लागलो रे। आणि तुमच्यासारख्या लोकांना पटते म्हणून तुम्ही ते फॉरवर्ड करत असता म्हणून ते घुमायला आलेले। मी काय चुकीचं बरं काय द्वेषापोटी बोलत नाही। तुम्हाला देवाने एवढं दिले तर तुम्ही चांगलं बोलताय का आणि करताय की हे काय, हे माझं मत आहे। काय म्हणण्यात येतो काय, आणि पटते त्याला वय वाटते, कोणाला पटत नाही ते सोडून। काही लोकांना वाईट वाटायला लागले ना ते, पण माझ्यामध्ये दम आहे माझ्यात ना। मी आलं पद गेलं, आम्ही बोलतोय तसं वागतोय, विजय सरदार बोलतोय तसं वागतोय ना। बोलतोय का आणि करतोय दाखवा मला। मी काय धंदा केलेला नाही, आज सेवाच केली आहे जनतेची। जनता दान राखून दे नाही राखून दे म्हणून नाही। आता पद कशासाठी पाहिजे, जनतेचा प्रश्न मांडण्यासाठीच मला पद पाहिजे आहे। माझ्या स्वार्थासाठी नको आहे। मी पण नगरसेवक स्टँडिंग चेअरमन होतो की माझा पूर्वीचा कारभार बघा ना कधी, पण आजपर्यंत जी माणसं जी जोडल्यात पैसे जेव्हा जोडलेले नाहीत, निस्वार्थानं जोडल्यात, प्रेमानं जोडलेले, जी आज माझ्यावर प्रेम करतात तुमच्यासारखे लोक। ठीक आहे, तर आता तुम्हाला एवढं मी शिकवलं कधी तुमच्या रुपयाची अपेक्षा केली का? मोठं वा खेळायला इसू नका हे सांगतो ना। मग विजय सरदार बाजवे आणि वाईट मार्गाने करू नका। आपण आहे ते जग आहे, आपल्याकडे आहे ते जगाकडे कोण कोणाचं नसते वाढ। सल्ला देणारे लय नाहीत, मदत करणारे कमी आहेत आणि दाखीव मदत करणारे हात वर करतात वेळ आल्या। आणि बघतोच ना खायला सगळीजण असते पण अडचणीला कोण येत नाही, हेच मी बोलत असतो। आता तुमच्यासारखे लोक माझा पटते म्हणून, जनतेला पटते म्हणून हे करते। म्हणून मी आता महापालिकेचे इलेक्शन का लढवायचे आहे? मला कोल्हापूरचा विकास करायचा, भागाचा तर ते सोडून